दिवसभर धावपळ करूनही मन शांत का नसतं? कारण आपण आपल्याकडे असलेल्या गोष्टींकडे बघायला विसरतो. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला अशा एका प्रवासावर घेऊन जाईल जिथे तुम्हाला खोलवर शांतता आणि समाधानाचा अनुभव येईल. शेवटची काही ॲफर्मेशन्स अजिबात चुकवू नका, कारण ती तुमची विचार करण्याची पद्धत कायमची बदलू शकतात. खरंच, मन शांत का नसतं? आपण सगळेच सतत भविष्याची चिंता करत असतो. जे आपल्याकडे नाहीये त्यामागे नुसते धावत सुटतो आणि खूप थकून जातो. पण खरं सांगू, खरी शांती तेव्हाच मिळते जेव्हा आपण कृतज्ञता व्यक्त करतो. म्हणजे काय? तर जे आपल्याकडे आधीपासूनच आहे ना, त्याबद्दल मनापासून थँक्यू म्हणतो. जसा सोनेरी सूर्यप्रकाश दाट ढगांमधून अलगद बाहेर येतो ना, अगदी तशीच ही कृतज्ञतेची भावना आपल्या मनातला अस्वस्थतेचा अंधार दूर करते. स्वतःला पूर्णपणे शरण जाण्याची आणि अगदी मनापासून धन्यवाद म्हणण्याची ही छोटीशी सवय आपल्याला एका अत्यंत शांत आणि सुंदर दुनियेत घेऊन जाते. चला तर मग हा शांततेचा प्रवास आपण मिळून सुरू करूया. रोज कृतज्ञता व्यक्त करण्याचे तसे खूप फायदे आहेत, पण प्रामुख्याने मानसिक सुख, उत्तम स्वास्थ्य आणि एक अतूट सकारात्मकता आपल्याला मिळते. जेव्हा आपण रोज कृतज्ञ राहायला शिकतो तेव्हा आपल्या बघण्याचा दृष्टिकोनच बदलतो. तो अभावाकडून विपुलतेकडे वळतो. म्हणजे जे नाही त्याकडून लक्ष हटून जे भरभरून मिळालंय त्याकडे आपलं लक्ष आपोआप जातं. आता माझ्यासोबत एक दीर्घ श्वास घ्या आणि हळूवारपणे सोडा. ह्या क्षणी अगदी मनापासून म्हणा, माझ्या या अद्भुत शरीरासाठी खूप खूप धन्यवाद, ज्यामुळे मी या जगात वावरू शकतोय. धन्यवाद माझ्या या प्रत्येक श्वासासाठी जो मला जिवंत ठेवतोय. हे शब्द नुसते ऐकू नका बरं का, ते आतून अगदी खोलवर अनुभवा. एखाद्या पानावरील दवबिंदूच्या सौंदर्याचा नुसता विचार करा. धन्यवाद माझ्या या डोळ्यांसाठी, ज्यांच्यामुळे मी ह्या सुंदर जगाला पाहू शकतो, त्याचे विविध रंग अनुभवू शकतो. आणि धन्यवाद माझ्या या कानांसाठी, ज्यांच्यामुळे मी ह्या निसर्गाचे इतकं मधुर संगीत आणि माझ्या माणसांचा, माझ्या प्रियजनांचा आवाज ऐकू शकतो. आता आपल्या शारीरिक स्वातंत्र्याबद्दल थोडी कृतज्ञता व्यक्त करूया. म्हणा, धन्यवाद माझ्या या शरीरासाठी, ज्यामुळे मला जिथे जावंसं वाटतं तिथे मी अगदी मुक्तपणे जाऊ शकतो. आणि धन्यवाद माझ्या या आवाजासाठी, ज्यामुळे मी माझ्या मनातल्या भावना, माझ्या हृदयातील शब्द या जगापर्यंत इतक्या सहज पोहोचवू शकतो. आता थोडं बाहेरच्या जगाकडे वळूया. आपल्या आजूबाजूचा हा निसर्ग बघा, किती शांत आणि भरभरून देणारा आहे ना. माझ्या आजूबाजूच्या या संपूर्ण निसर्गासाठी मी मनापासून आभारी आहे. पावसाच्या प्रत्येक थेंबासाठी आणि सूर्याच्या प्रत्येक उबदार किरणासाठी खूप खूप धन्यवाद. तुम्हाला माहितीये, आपण या आयुष्याच्या प्रवासात कधीच एकटे नसतो. धन्यवाद माझ्या मातापित्यांसाठी, भावंडांसाठी आणि त्या सर्व मित्रमैत्रिणींसाठी जे नेहमी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात. आणि हो, त्या सर्व अनोळखी लोकांसाठी देखील खूप खूप धन्यवाद, ज्यांनी कळत नकळत कधीतरी मला मदत केली आहे. हा विचारच मनाला किती उबदारपणा देतो ना. आता तुमच्या कामाचा आणि तुम्ही घेत असलेल्या प्रयत्नांचा थोडा विचार करा. धन्यवाद माझ्या कामासाठी, माझ्या रोजच्या कर्मासाठी, ज्यामुळे मी एक चांगलं, सुरक्षित आणि समाधानाचं जीवन जगू शकत आहे. आपलं काम आपल्याला जगण्याची एक सुंदर दिशा देतं आणि त्यासाठी आपण नेहमी नतमस्तक असलंच पाहिजे. आता स्वतःच्या आत डोकावून पाहण्याची ही वेळ आहे. धन्यवाद ह्या असीमित ऊर्जेसाठी जी मी आज माझ्या नसानसात अनुभवतोय. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे धन्यवाद माझ्या आतल्या त्या शांत आवाजासाठी, जो मला नेहमी योग्य रस्ता दाखवतो आणि मला चुकीच्या मार्गावरून वाचवतो. दिवसभराच्या धावपळीनंतर मिळणाऱ्या त्या विश्रांतीचा विचार करा. जशी ही रात्र शांत होते तसं स्वतःला सांगा, धन्यवाद या मनाच्या शांततेसाठी, धन्यवाद त्या सुखाच्या आणि आरामाच्या झोपेसाठी जी मला रोज नवी ऊर्जा देते. माझ्या मनासाठी आणि माझ्या बुद्धीसाठी खूप खूप धन्यवाद. वाऱ्यात खंबीरपणे उभसलेलं एखादं झाड आपल्याला खूप काही शिकवून जातं. अगदी तसंच धन्यवाद आयुष्यातील त्या प्रत्येक चढ उतारासाठी, होय, संकटांसाठी सुद्धा. कारण ह्याच गोष्टी मला आतून मजबूत करतात, मला कोणत्याही परिस्थितीत टिकून राहण्याची खरी ताकद देतात. तुमच्या चेहऱ्यावर आता जे एक सुंदर आणि शांत हास्य आहे ना, त्याबद्दल विचार करा. धन्यवाद प्रत्येक हास्यासाठी आणि माझ्या सकारात्मक विचारांसाठी. धन्यवाद माझ्या आत्मविश्वासासाठी आणि आयुष्याबद्दलच्या माझ्या या अफाट उत्साहासाठी. हीच ती सकारात्मकता आहे जी आपल्याला रोज पुढे जाण्याची प्रेरणा देते. आपला हा शांततेचा प्रवास आता एका खूप सुंदर टप्प्यावर आला आहे.
धन्यवाद आयुष्यातील प्रत्येक नव्या अनुभवासाठी, प्रत्येक नव्या दृष्टिकोनासाठी, आणि धन्यवाद माझ्या हृदयातील अथांग प्रेम, करुणा आणि आनंदासाठी. हे प्रेमच आपल्याला संपूर्ण विश्वाशी इतक्या घट्ट जोडून ठेवतं. शेवटची, कृतज्ञतेची सर्वात मोठी आणि पवित्र भावना. धन्यवाद त्या ईश्वराचे, त्या विश्वाचे, ज्याने मला या इतक्या सुंदर आणि अद्भुत जगात पाठवलं आहे. जे काही मला आजपर्यंत मिळालंय ना, त्या सर्वांसाठी माझं हृदय आज पूर्णपणे भरून आलं आहे. खूप खूप धन्यवाद. हीच ती कायमस्वरूपी सकारात्मकता आहे. जर तुम्ही रोज सकाळी उठल्यावर किंवा रात्री झोपताना फक्त ही 5 मिनिटं काढून या विचारांची उजळणी केलीत ना, तर तुमचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलेल. तुमचं मन कायम शांत राहील आणि तुम्ही खऱ्या अर्थाने यशस्वी व्हाल. आता स्वतःला हा एकच प्रश्न विचारा, ही शांतता तुम्ही आजच्या दिवसात पुढे कशी घेऊन जाल? कृतज्ञतेचा हा प्रवास इथेच संपत नाही, तर तो इथून खऱ्या अर्थाने सुरू होतो. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि रोज पॉझिटिव्ह राहण्यासाठी सबस्क्राईब करा, राईट?